लागतं काय प्रेम होतं महाराज पेंद्याचं. पेंद्या म्हणला ही कडी मला एवढी आवडली तर माझ्या कृष्णाला किती आवडल. मग ते पेंद्या आईकडे गेला आणि पेंद्या म्हणला आई पेंद्या आईला म्हणला आई अगं आणखी थोडी कडी आहे का. आई म्हणली हो. म्हणजे काय करायची. काय नाही ते कृष्णाला द्यायची. कृष्णाचं नाव काढलं की टाळकच हालायचं गवळणीचं. पेंद्या तुला काय पियची ना ते इथं पी दुसरं कुणाला नेऊ नको. कृष्णाला देत नसते मी. पण पेंदे बी कृष्णाच्या संगतीत राहणार होता. आणि देव का साधा चतुर का चतुर राहतो शिरोमणी कोण लावण्याची खाणी. आणि त्यांच्या संगतीत राहणारा पेंद्या इकडे लक्ष दे बरं. त्यांच्या संगतीत राहणारा पेंद्या कमी चॅप्टर असेल का. पेंद्या म्हणला आई मला तर देशील ना. म्हणे हो तुला देते तू किती पी. पेंद्याने कडी घेतली. इकडे लक्ष द्या. असं अर्धा ग्लास भर कडी घेतली असून आणि पोट तर भरलेलं होतं पेंद्याचं. पण पेंद्याला प्यायची होती का कुणाला न्यायची होती. कृष्णाला न्यायची होती. पेंद्याने घेतली ती कडीचा ग्लास आणि तोंडाला लावला. सगळी कडी तोंडात टाकली. गिळली नाही. लक्ष द्या बरं का माय. गिळली नाही. मग अशी मुखात धरली. मुखात तोंडात धरली. कडी बाहेर बी दिसत नाही आणि आतमध्ये गेली नाही. मुखात तोंडात धरली कडी. इतकी कडी तोंडात धरली पेंद्याचं तोंड असं गालफुगी आवलेलं झालं. पेंद्याने विचार केला आता आपण या क्षणाला लगेच इथून हल्लं पाहिजे. कृष्णापाशी डायरेक्ट जाऊन पोहोचलं पाहिजे. पेंद्याने डायरेक्ट पहिला नाही दुसरा नाही तिसरा नाही चौथा नाही डायरेक्ट तापच टाकला. जसं 120च्या स्पीडने पळाला पेंद्या तसा कृष्णापाशी जाऊन पोहोचतो झाला. पेंद्याला लक्षात आला आपण जर मध्ये थांबलो असतो कुठं आणि एखादा जर आपला बालगोपाळ आला असता मित्र आणि त्यांनी जर कडी गेली पुन्हा ती आई कडी बनवून देणार नाही. आईला माहिती घेऊन नखरे करायला. पेंद्या थांबलाच नाही कुठं. डायरेक्ट कृष्णापाशी जाऊन पोहोचतो झाला. कृष्ण समोर उभा आहे. पेंद्या कृष्णाच्या समोर उभा आहे. पेंद्याची गालफुगी आलेली कडी मध्ये. कृष्णाने विचारलं पेंद्या कुणी हाणलं का काय तुला. पेंद्याला बोलताच नाही. पेंद्यानेच तास करतो हाणलं नाही तर गालफुगी कस काय आली. पेंद्या म्हणला हे विचार. कृष्णाने म्हणाला पेंद्या बोलत का नाहीस. कृष्णा काहीच कळाना. काहीतरी सांग पेंद्या काहीतरी बोल बाबा. असं का करायला. एवढा रोज बोलणारा पेंद्या एवढा बडबड करणारा पेंद्या आजच्या दिवशी का असं गालफुगी आल्यासारखं करायला. पेंद्याला लक्षात आलं कृष्णाला काय कळाय नाही गेलं. आता एक तर मी बोलाय नाही ते बी कळाय नाही. काय आणलंय तोंडात हे बी कळाय नाही. काय झालं हे कळाय नाही. त्यामुळे पेंद्याने काय म्हणावं कृष्णाला कृष्णा कृष्णाने समोर यावं. लय गोड आहे माय. समोर आल्यानंतर कृष्णाचे हात धरावे पेंद्याने. पेंद्याने काय प्रेम आहे. आणि हात धरल्यानंतर कृष्णाला म्हणावं आणखीन पुढे ये. आणखीन पुढे कृष्णाला घ्यावं. कृष्णाचं मुख धरावं पेंद्याने आणि आ कर म्हणावं. कृष्णाने आ करावं आणि कृष्णाचं मुख पेंद्याने स्वतःच्या मुखाला लावं आणि आपल्या मुखातली सगळी कडी कृष्णाच्या मुखात पेंद्याने टाकावी. याचं वर्णन नाही. खाय त्यांचे स्पेशल आणलाय का. धन्यवाद.
विनय करायला घातलाय का